नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। महाराष्ट्रामधील कोल्हापूर येथे असलेला ऐतिहासिक पन्हाळगड तुम्हा सर्वांना माहीत असेल। या गडावर अनेक प्राचीन मंदिरे, प्राचीन वास्तू आणि प्राचीन बुरुज आपल्याला बघायला मिळतात। भारतामधून आणि महाराष्ट्रामधून भरपूर पर्यटक या ठिकाणी येतात, किल्ला फिरतात, सर्व काही बघतात। पण किल्ल्याच्या मधोमध घनदाट जंगलामध्ये असलेले 12व्या शतकामध्ये बांधले गेलेले प्राचीन मंदिर बघत नाहीत। या ठिकाणी पर्यटक का येत नाहीत आणि हे मंदिर पर्यटकांपासून का लपून राहिलं याचा शोध घेण्यासाठी आज मी पन्हाळगडावर आलेलो आहे। पन्हाळगडावर असलेल्या 3 दरवाजाजवळ आल्यानंतर डाव्या साईडला एक पायवाट जाते। त्या पायवाटेने चालत चालत जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला उंच झाडे बघायला मिळतात। या झाडांना सुंदर वनराई देखील असे म्हणतात। या वनराईमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला फक्त पक्ष्यांचा आवाज आणि गार हवेचा अनुभवायला मिळतो। वनराईच्या मधोमध आल्यानंतर 12व्या शतकामध्ये बांधलेलं हेमाडपंथी शैलीतील अखंड दगडाला कोरलेलं प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळते। मंदिराच्या आतमध्ये भगवान श्रीकृष्णाची सुंदर 4 हात असलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते। दोन्ही हाताने भगवान श्रीकृष्ण बासुरी वाजवत आहेत आणि दोन्ही हात जे खाली सोडलेले आहेत त्यांना गायी स्पर्श करत आहेत। एका साईडला गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि एका साईडला मारुती राजा विराजमान झालेले आहेत। आणि भगवान श्रीकृष्णाच्या पुढे भगवान शंभू महादेवाच्या 5 पिंड्या आपल्याला बघायला मिळतात। या मंदिरामध्ये या 5 पिंडी का आहेत हे देखील आपल्याला बघायचं आहे। आणि मंदिर परिसरामध्ये स्वराज्यासाठी लढलेल्या गायकवाड बंधूंच्या समाधी देखील आपल्याला बघायला मिळतात। आणि मंदिराच्या मागे एक चौकोनी विहीर आहे। त्या विहिरीच्या आतमध्ये निळे पाणी का आहे हे देखील बघण्यासारखं आहे। तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या पन्हाळगडवर फिरा आणि 12व्या शतकामध्ये बांधलेलं प्राचीन मंदिर बघा आणि हे मंदिर पर्यटकापासून का दूर आहे हा देखील तुम्ही विचार करा। पन्हाळगडवर असलेल्या 3 दरवाजापासून डाव्या साईडला एक पायवाट जाते। त्या पायवाटेने आम्ही चालत चालत मंदिराच्या शोधामध्ये या सुंदर निसर्गाच्या सानिध्यामधून पुढे आलो। तेव्हा या ठिकाणी आम्हाला उंच आणि भरपूर मोठी झाडे बघायला मिळाली। ही वनराई अतिशय सुंदर आहे। आणखी पुढे आल्यानंतर आम्हाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये बनवलेलं भगवान श्रीकृष्णाचे प्राचीन मंदिर दिसलं। तुम्ही पण बघू शकता समोर निसर्गाच्या आणि झाडांच्या सानिध्यामध्ये हे मंदिर आहे। मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला या पायवाटेने पुढे जावं लागतं। पण पुढे जात असताना वाटेमध्ये आम्हाला एक झाड दिसलं आणि ह्या झाडाला अतिशय सुंदर फुले लागली होती। बघू शकता तुम्ही, फुले खूप भरपूर मोठी आहेत। आणि हे झाड कोणते आहे याचा अनुभव मला नाही। आणि या पायवाटेने आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पाण्याचा ढोह बघायला मिळतो। त्यामध्ये पाणी एकत्रित झालेलं आहे आणि वरती सुपारीची झाडे पण आहेत बघा। या ठिकाणी अतिशय शांत आणि सुंदर निसर्ग आहे। फक्त पक्ष्यांचा गोड आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे। पर्यटकांपासून दूर हे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी माणसे येत नाहीत, त्यामुळे शांतता आहे। पण पर्यटकांनी या ठिकाणी यावं, हे प्राचीन मंदिर बघावं अशी माझी त्यांना विनंती आहे। आणि मंदिराच्या समोर आपल्याला आणखी एक लहान विहीर बघायला मिळते। या विहिरीमध्ये स्वच्छ पाणी आहे। एका साईडला हे जंगली वनस्पती उगवलेली आहे। बघू शकता तुम्ही, मंदिराच्या वरच्या साईडला उंच आणि सुंदर झाडे आपल्याला बघायला मिळतात। आणि हे मंदिर काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं अतिशय सुंदर बांधकामाचा नमुना असलेलं प्राचीन मंदिर आहे। मंदिराच्या मागे आपल्याला एक प्राचीन विहीर बघायला मिळते आणि विहिरीच्या साईडला स्वराज्यासाठी लढलेल्या गायकवाड बंधूंच्या समाधी बघायला मिळतात। हे सर्व आपण बघायचं आहे, पण सर्वप्रथम आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया।
हे प्राचीन मंदिर बाहेरून अतिशय सुंदर आहे. मंदिराचा कळस कसा आहे बघू शकता तुम्ही. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला या 3 पायऱ्या चढून मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो. समोरून हे मंदिर अतिशय सुंदर दिसते. दोन्ही साईडला खांब आहेत. या दगडांच्या खांबावरती सुंदर नक्षीकाम केलेले आहे. वरती पण मंदिराचा कोना अतिशय दगडामध्ये कोरून सजवलेला आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि मंदिरामध्ये कोणकोणत्या देवांच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात ते बघूया आणि भगवंताचं दर्शन देखील घेऊया. ह्या मेन कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला आणखी एक लहान चौकट बघायला मिळते. या चौकटीमधून आतमध्ये आपण आता प्रवेश करूया. त्यासाठी थोडा टॉर्चचा उपयोग देखील करूया. आतमध्ये अंधार आहे आणि मंदिरामध्ये आत आल्यानंतर समोर आपल्याला शंभू महादेवाच्या 5 पिंडी बघायला मिळतात. बघा, या ठिकाणी 2 पिंडी आहेत. मधोमध एक पिंड आहे आणि या साईडला 2 पिंडी आहेत. आणि पिंडींच्या एका साईडला गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. ओम गणजाय नमो नमः. आणि मधोमध भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत. काळ्या पाषाणामध्ये बनवलेली अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते. मूर्तीला 4 हात आहेत. दोन्ही हाताने भगवंत बासुरी वाजवत आहेत आणि दोन्ही हात जे खाली आहेत त्या ठिकाणी 2 गायी आहेत आणि भगवंताच्या वरती शेषनाग आहेत. सुंदर भगवंताची मूर्ती आहे. मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही दर्शन घ्या. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आणि दुसऱ्या साईडला बजरंगबलीची सुंदर मूर्ती आहे. ओम हनुमंते नमो नमः. हे मंदिर आतमधून अतिशय सुंदर बनवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. आपण जेव्हा मंदिराच्या मधोमध बसून वरती बघतो तेव्हा दगडामध्ये केलेलं अतिशय सुंदर बांधकाम आपल्याला बघायला मिळते. दगडांना जोडण्यासाठी चुन्याचा उपयोग केलेला आहे आणि मधोमध काळ्या दगडाला कोरून अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे. आणि या साईडला एक वटवाघूळ देखील आहे. त्याने या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे भगवंताच्या दरबारामध्ये. ओम नमः शिवाय. शांतमय ठिकाणी असलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे. आता आपण मंदिरामधून बाहेर आलेलो आहे आणि मंदिराच्या मागे असलेली प्राचीन विहीर आपल्याला बघायची आहे. हीच ती प्राचीन विहीर आहे. काळ्या दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि चुन्यांचा उपयोग दगडांना जोडण्यासाठी केलेला आहे. आणि विहिरीमधून पाणी बाहेर काढण्यासाठी 2 राट देखील आहेत. या राटाला दोरी बांधून भांडी खाली सोडली जातात. तेव्हा पाणी भरल्यानंतर हा राट असा फिरवून पाण्याची भांडी वरती उचलली जातात. हे सर्व आता तुम्हाला प्राचीन वाटत असेल, पण हेच आपल्या स्वराज्याचे प्रतीक आहे. खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बघू शकता तुम्ही समोर या विहिरीमधून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि विहिरीचा आकार चौकोनी आहे. या ठिकाणी हे दगडांचे 2 खांब तुम्हाला दिसत असतील. ही निशाणे आहे. यावरती पाण्याच्या मोठी बसवल्या जात होत्या. म्हणजे पाण्याची एक मोठ या ठिकाणी बसवली जात होती आणि विहिरीमध्ये सोडली जात होती. आणि वरती ही जागा आहे. या ठिकाणी 2 बैल जोडी ह्या मोठीला वरायचे वरती. मग पाणी पुढे जायचं आणि पाटाने खाली वाहत जायचं. बघू शकता तुम्ही सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकदम शांतता आहे. आणि मंदिराच्या एकदम मागे आपल्याला
स्वराज्यासाठी लढलेल्या 2 गायकवाड बंधूंच्या समाधी बघायला मिळतात. पहिल्या समाधीचा वरचा भाग तुटलेला आहे आणि खाली तुटून पडलेला आहे. आपण पहिल्या समाधीचे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. या ठिकाणी शंभू महादेवाची पिंड आहे. या समाधीचा चबुतरा दगडाने बनवलेला आहे आणि दुसरी समाधी या ठिकाणी आहे बघा. आणि समाधीचा वरचा भाग काळ्या दगडामध्ये अतिशय सुंदर बनवलेला आहे आणि हे नक्षीकाम कोरीवकाम अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहे बघा. हे दगड असे कोरलेले आहेत की जणू काय प्राचीन काळामध्ये मशिनरींचा उपयोग केला असावा, पण त्यावेळी फक्त चिन्नी आणि हातोडींच्या मदतीने ही नक्षीकला केलेली आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचे मागून मंदिर असे दिसते बघा. मंदिराच्या डाव्या साईडला एका साईडला गुहा कोरल्यासारखं काहीतरी दिसत आहे. ते आता आपल्याला बघायचं आहे. त्या गुहा आहेत की काय खोदल्यासारखं काहीतरी आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला वरती चालत जाऊन त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. तर चला मित्रांनो, त्या ठिकाणी गुहा आहेत की काय खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघूया. मंदिरापासून डाव्या साईडला एक पायवाट जाते. ह्या पायवाटीने वरती गेल्यानंतर आपल्याला दगडांच्या कपाडीला गुहा खोदल्यासारखं काहीतरी दिसल्यामुळे मी आता वरती आलेलो आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी चालताना देखील पायांचा आवाज येतो, एवढी शांतता आहे बघा. ही दगडांची कपाडी आहे आणि याच कपाडीला दुरून गुहा खोदल्यासारखं काहीतरी दिसलं. त्याचा शोध घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे बघा. जवळ आल्यानंतर आपल्याला समजतं की या गुहा नसून प्राण्यांनी आश्रय घेण्यासाठी दगडाला खोदलेला आहे. ते वरती पण आहे आणि या ठिकाणी पण आहे. आणि वरून जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा मंदिर परिसर आपल्याला असा दिसतो बघा. किती सुंदर हा परिसर आहे आणि भगवंत अशा शांत ठिकाणी विराजमान झालेले आहेत. तुम्ही देखील कधीतरी अशा ठिकाणी या, मग तुम्हाला समजेल या ठिकाणी किती शांतता आहे आणि मनाला किती शांती मिळते. आज मी पन्हाळगडावर आलो. या गडावर असलेल्या 3 दरवाजापासून एक पायवाट जाते. त्या पायवाटेने चालत चालत पुढे आलो आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये घनदाट वनराईच्या मधोमध असलेले प्राचीन मंदिर शोधलं. हे मंदिर खाली कुणाला विचारल्यानंतर सांगत नाहीत, पण मी शोधत शोधत या ठिकाणी आलो. हे मंदिर तुम्हाला दाखवलं. मंदिरामध्ये जाऊन भगवंताचे दर्शन तुम्हाला घडवून आणलं. मंदिराच्या मागे असलेली चौकोनी विहीर दाखवली आणि मंदिर परिसरामध्ये असलेल्या गायकवाड बंधूंच्या समाधी देखील तुम्हाला दाखवल्या. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन खूप छान वाटतं, मनाला एकदम आनंद मिळतो. तुम्ही देखील कधी पन्हाळगडवर आला तर 3 दरवाजापासून थोडं अंतर चालून पुढे या. ह्या प्राचीन मंदिराला दर्शन द्या, भगवंताचं दर्शन घ्या आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडा वेळ बसा. मुलांना घेऊन या, आईवडिलांना घेऊन या आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसा. फोटोशूट करा, भगवंताचं नामस्मरण करा. मग बघा हा निसर्ग तुम्हाला किती आनंदी करतोय. या ठिकाणी फक्त पक्ष्यांचा आवाज आणि गार हवा आहे. माणसापासून आणि पर्यटकांपासून हे ठिकाण दूर असल्यामुळे तुम्ही नक्की अशा ठिकाणाला भेट द्या. आणि मित्रांनो, आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पते. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.